जागे जरा मम्मी करून घे. वाकडा तुकडा जाप झालेला असेल तर ते तू सरळ कर. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता चाललो आहे देवरूखवरून आम्ही बामणोलीला. ही गाडी आहे, गाडीच घेऊन चाललो आहे. आम्ही आता 5 जण ह्याच गाडीतून जाणार आहेत. आणि दुपारचे वाजले आता 2:15. मित्रांनो, पाऊस कुठे गेला आहे काय माहिती नाही. मस्त कडक ऊन पडलं एकदम आणि पावसाचा काही पत्ताच नाही. बघूया, गाडी काढतायत. आपण इथे गेट खोलूया. उघडा करून तर ठेवलाय. येऊन देत आता गाडी. आता आम्ही जाणार आहे साखरप्याच्या दिशेला आणि इथून जाणार देवरुख मुंबईला. गाडीमध्ये बसलोय पण थोडं अवघड बसलोय. वा कसं बसलोय मी एकदम. तर ही आकाची इथे तांदळाची गोणी आहे, ती पण तिकडे बामणोलीतच द्यायची म्हणून थोडं अवघड झालंय बसायला. इकडे पायाखाली टाकली असती तर झालं असतं. इथे टाकायला पाहिजे होती पायाखाली ना. मग इथे बसायला मी तेच बोललो होतो. टाकली का नाही पायाखाली? चला, हे बघा लालपरी चालले. लालपरी गेली. आपण मित्रांनो आलो देवरुख मार्लेश्वर फाट्याला. सरळ गेला तर साखरप्याला जाणार. आता आम्ही लेक मारून जाणार इकडे मार्लेश्वर रोडला. आमचं गाव इकडे बामणोली, तिथे मार्लेश्वर. कुठे? अच्छा, रस्त्याला झाड आहेत, किती बरं वाटतं प्रवास करायला. सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत, सगळी झाडं तोडली. आमच्या तिथे पण तुम्हाला दाखवतो रस्त्याची कामं चालू आहेत, ती सगळी झाडं. आमच्याकडे मित्रांनो कोंबडे घेतली पायाखाली. दिसणार. आपण मित्रांनो पोहोचलो आता अंगवळी मारळ देवस्थान. इथे समोर आहे श्री मार्लेश्वर अंगवली देवस्थान. आपण आता मारळ गावामध्ये पोहोचलोय. समोर आहे मारळ गाव. सरळ गेला तर जाणार मार्लेश्वरला आणि हा चालला आमच्या तिथे बामणोली. त्यानंतर कोल्हापूरला जाण्यासाठी पण तुम्हाला इथे आहे शॉर्टकट. आणि पुढे बघता रस्त्याची कामं आता चालू आहेत पुढे.
एवढे पण सुटले ना. केलं ना? अरे नाही लावून ठेवलं. बामनोळी गावामध्ये पोचलोय आणि खाली नदी बघा पूर्ण सुकून गेले. पाऊस येवायला लागला असता तर व्हावायला लागली असती. आणि या पलीकडे जाण्यासाठी साकव आहे, जे नदीवरचा पूल आहे छोटासा, जो फक्त पायी चालण्यासाठी आहे. आणि खाली आहे मोठा, जो गाड्यांसाठी आहे. इथून तुम्ही पलीकडनं गेलात तर तिकडे खळी कोलवण, ओझरे आणि वरती गेला तर कलकदारा आंबाघाटाला जातो रस्ता. आणि तिथून साखरपा आणि कोल्हापूर. आम्ही आलोत वरती. इकडे आहे बामनोळी मावळती वाडी. बघा ओम कला झंकर मंडल इकडे वरच्या साईडला आहे. आणि आमचं आहे उगवती वाडी. आम्हाला जायचं ह्या बाजूला. दादा गेलाय वरती मावळती वाडीकडे आकाकडे. तांदूळ घेतले होते, गाडी चढ आहे बघा, चढ भरपूर आहे उभा, त्याच्यामुळे आम्ही इथेच उतरलोय. दादा तांदूळ देऊन परत येणार आहे खाली. त्यानंतर जाणार आहे आम्ही आमच्या घरी वरती उगवती वाडीमध्ये. पाऊस मला वाटतं दोनदा एकदा लागून गेलाय काहीतरी, त्याच्यामुळे गवत वगैरे उगवले जरा जरा तरी रस्त्यावर. जेवढी हिरवळ पाहिजे होती तेवढी नाही आहे इकडे. गाडी मित्रांनो आपली मंदिराकडे गेलेली, तिकडे जातो. अगो होय नीनू काय बरं होय. आलोय आता, सकाळी ट्रेनने आलो होतो. हां तर आता आलोय, राखण द्यायची होती ना त्यासाठी आलोय. ते चालूच असतं माझं. होय हे बघा मावरवाली आली. सुकी मच्छी, सुकी मच्छी घ्या. हो गाडी इथे आले. काय बरं आहे काकू? होय होय आता आलेले. हे बघा हे आमचं रामाचं मंदिर आहे. इथे पण काम चालू आहे, मंदिरात पण काम चालू आहे. बघा कटिंग लावतायत दिवाला साईडची. झोपा झोपा तुम्ही झोपा. ही पहिला कटिंग नव्हती तर पायाने सर्व खराब व्हायची, म्हणून लावून घेतले. आता चला त्यांना आराम करून दे, तुमचं सामान नेतो. होय आता आलोय, सकाळी आलो होतो ट्रेननी. हो हो हा हा सकाळी आलो 10 वाजता वगैरे आलो ट्रेननी. नाही नाही तिकडे देवरुखला होतो. हा हा आता ते राखण द्यायचे ना. हो राखण आता देऊन मोकळा होतो.
आज देऊन टाकायचे म्हणजे आपलं उद्या गेलो परत निघून. मी आधी बघूया असलो तर असणार आहे 2 दिवस, पण इकडे नाही. जरा एक दिवस ओझऱ्यात पण जाऊन येतो, रविवारी त्यांची राखण आहे. त्यानंतर बघतो कसं काय ते पुढचं. हो बरे आहेत सर्व. हा हो बरे आहेत. अच्छा हां गेले काय. हे आहे आमच्या दादांचं घर बामणोलचं. इकडे किचन आहे आणि दरवाजाच्या पाठी आमचं घर आहे. ते तुम्हाला दाखवतो. काहीतरी आवाज येतोय. अच्छा पाण्याचा आवाज येतोय. हा हॉल आहे. इथे एक बेडरूम आहे आणि इथे आहे देवघर आणि हे मोठं असं खळं इकडचं. मीटर कुठे इथे? हा इकडेच बोलला दादा. शिफ्ट केलंय. आता माझं घर दाखवतो तुम्हाला. हे बघा हे आहे, इथून इथपर्यंत आहे आणि हा छोटासा खळा तो साफ करून घेतलाय. आलो तेव्हा भरपूर कचरा होता. तर जाऊया आतमध्ये. या इथे पडवी, एक पडवी ठेवायला नाही पाहिजे होती, आता ठेवले. आणि हा आहे हॉल, ते गणपती बसवतो आम्ही. आणि या बाजूला आहे किचन, सर्व बांधून ठेवलेलं आहे. आणि इकडे उंदराने होल केला आहे बघा. मी बंद केला होता, मला दिसत नाही तो परत पाडलाय. आणि संडास बाथरूम आहे आतमध्ये. इकडे एक रूम आहे आणि ही टाकी आहे पाण्याची, भरून ठेवलेलीच आहे. मग वरती थोडी रिकामी होती म्हणून इथे चावली आहे बघा. इथे उंदराने ते जरासा होल केला आहे. आता उंदीरच खराब करतात, पुढं घराची वाट लावत आहेत. घर बंद आहे म्हणून त्यांना मजा येते फिरायला सर्व. आणि हे पाठीमागे चूल केली आम्ही. त्या चुलीवर काय करायचं असेल ते इकडे करतो, म्हणजे घर आपलं काळं होत नाही. आणि हे पाठीमागची बाजू, आता पाऊस जरा जरा लागलाय तर हे गवत वगैरे वाढलेलं आहे. अजून गणपतीमध्ये तर पाऊस जर लागायला लागला तर हे पूर्ण उंच होणार आहे. भीती फक्त काय जनावरांची आहे, जनावर येऊन वगैरे बसतील ह्याच्यामध्ये, त्याचीच भीती आहे. बाकी काय एवढा त्रास नाही आहे. कारण खाली पूर्ण हे घर सोडलं, हे एक घर आहे, त्याच्या पाठी सर्व जंगलच आहे. आता इथे जरा कोबा झाला असता या बाजूनी घराच्या वाटला, तर थोडी जनावरांची भीती जरा कमी झाली असती. आणि हा वाटेचा कोबा आताच केलेला आहे, मे महिन्यात, पूर्ण खालपर्यंत गेलाय तिकडे. इकडे बघणार तर देवाची पूजा पण झाली, म्हणजे भिकुदाने केले. बस आता थोडं सांजावलं, म्हणजे थोडी संध्याकाळ झाली, 6:30-7 वाजता. वरती ठेवलं आपल्याला राखण द्यायची, त्यासाठी या कोंबड्या ठेवलेल्या आहेत बाबा इकडे. आमचे आका आले मदतीला. हे बघा आमचे आका इथे मदतीला आले. वड्याचं पीठ तयार करते. मित्रांनो देवाचं नारळ देऊन झालाय. बघा एवढी नारळ आम्ही देणार आहेत. फाडू. हे पण देवाचेच नारळ आहेत. प्लास्टिक आहे. कोंबड्या ठेवले आहेत. हे कोंबड्या ठेवल्या आहेत. कुठे ते? दरवेळेस आम्ही ह्या जागेत देतो राखण, आता पण इथेच देणार आहोत. आणि दरवर्षी पाऊस असतो, हे सर्व गवत वगैरे वाढलेलं असतं इकडे, पण यावेळेला काय नाही झालं. कडकडीत ऊन. आता झाले संध्याकाळ. चला इथे चालू करूया आपण. बाबा अशी द्यायची, मी बघितलं म्हणून ठेवा. जागे जराला द्यायचं आहे. मित्रांनो आम्ही दरवर्षी देतो, पण आमच्या कोणाच्या लक्षात राहत नाही कोणाला आधी द्यायचंय कोणाला नंतर द्यायचंय. करून घे. आणि बाबा हे श्रीफळ श्रीफळ नाही काय काय देतोय आपण ते राखण. राखणीचं वर्षाप्रमाणे राखण देतोय, त्याप्रमाणे तुला
नारळाचं जरा फळ हे ठेवतोय. नारळाचं फळ ठेवतोय, तर मान्य करून घे. मान्य करून घे आणि शिरी हात ठेव. तुमच्या नोकरी धंद्यात केला तर तुझी उभी राहून करते बाई सुख शांती दे. अका विचार करून करून करावं लागते की हा हो, मग तसंच करा भावा. मग काय करायचं आता कोणते लक्षात पहिले सांगितले लक्षात आम्ही आता झाले. नारळ ठोकून घेतलेले, हलवून नाही घेतलेले. हम्म. पाणी नाही बघितलं त्यात. ठीक आहे. पाण्याचा ताण नाही. नारळ कोंबडा देतोय ते बाई बघ. आता हे दाब करता करता विसरून हे नारळ कोंबडा देतोय म्हणून असं दाब होय, हा. कोंबडा धरून आहे तो. ते ठीक आहे, आता काय करणार. येतात माप माप हो ते तर आहे. हे आहे. चुकी माफीचं घेतो समजून सगळं जेवतं. हम्म. शेवटला आपण देतोच. चांगलं पाहिजे सगळं. हो शेवटला देतोच ना आपण चुकल्या मग आपले. बघ मला वेडी वाकडी का होईना देतोय ना. होय जसं जमणार तसं देणार. ए, तांबे घे रे. हा. बावा जागे जरा मान्य करून घे. वाकडा तुकडा दाब झालेला असेल तर ते तू सरळ कर भावा. मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी जेवायला बसलोय. हे बघा वहिनी फक्त वडे चिकन आणि वडे खात आहे. चिकन घेऊन बसलेत. हा हे बघा इथे हा जर बाबा हा रस्सा आहे आणि हा सुका चिकन बनवलं इथे आणि ते वडे आहेत. आका आमची वाटते सर्वांना. इथे मामा बसले जेवायला दादा आणि आमच्या वाडीत आम्हीच तेवढे जागे आहेत. बाकी पूर्ण वाडी बघा झोपली आमची. पूर्ण गार झालेत कारण वाजलेत 10:30. आम्हाला तयारी करेपर्यंत जायचा उशीर झाला. चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ आता मी इथे संपवतो. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.